Hello, hello, hello. Yes, ma'am. Okay, okay. Uh, Good morning to all of you. Hello. Whether my sound is audible or it is not audible? Yes, ma'am. Audible, ma'am. Yes, ma'am, audible. Okay. Yes, ma'am. Okay. In previous lecture, we have discussed the definition of lubricant and lubrication. Lubricant is any substance which is introduced in between moving surface of machine, and lubrication is a process of addition of lubricant. This process is known as a lubrication. ओके, कुठले कुठले पॉइंट डिस्कस करणार आहोत बघा आपण या चॅप्टर मध्ये. लुब्रिकंट अँड लुब्रिकेशन च्या डेफिनेशन, त्याचं फंक्शन, लुब्रिकंट का ऍड करायचा मीन्स फंक्शन ऑफ लुब्रिकंट, क्लासिफिकेशन ऑफ lubricant, solid lubricant, semi solid lubricant and liquid lubricant. These are three type of lubricant. Then characteristic properties of lubricant: viscosity, viscosity index, flash point, fire point, cloud point, pour point, aniline point, oiliness, saponification value, acid value, and numerical problems on saponification and acid value. एक सिंपल प्रॉब्लेम आहे ऍसिड व्हॅल्यू वरती आणि सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू वरती, ते डिस्कस करायचे. हा झाला पॉइंट 3.2. आणि लास्ट पॉइंट 3.3, type of lubrication such as a fluid film lubrication, extreme pressure lubrication, and selection of lubricant for cutting tool, gears, transformer, delicate instrument, and refrigerator system. Okay, let us discuss this point. Lubricant means substance. Example of lubricant: solid lubricant. Can you give the example of solid lubricant? Graphite. Graphite. Very nice. Semi solid lubricant is a grease, and liquid lubricant is animal oil, vegetable oil, or synthetic oil, whatever may be. Then lubrication. Lubrication is a process. Lubrication is a process of reducing the frictional resistance between two metallic surface by placing the suitable lubricant. Why suitable word is there? Because काही कुठलाही लुब्रिकंट सगळ्याच मशिनरीला चालत नाही. मशिनरी बदलले की लुब्रिकंट बदलतो, म्हणून इथं सुटेबल असा शब्द टाकलेला आहे. ओके, आर यू गेटिंग दिस टू डेफिनेशन? आर यू गेटिंग इट? Okay. Yes, ma'am. Then very important point. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 एवढ्या 10 डेफिनेशन आहेत. ह्या जर कळायला तर चॅप्टरचा अभ्यास करावा लागत नाही. या डेफिनेशन वरती सर्व चॅप्टर फिरणार आहे, त्यामुळे या डेफिनेशन येणं खूप गरजेचं आहे. मी मला ज्या मेथडनी वाटेल त्या मेथडनी तुम्हाला डेफिनेशन मी शिकवणार, विचारणार आहे. तुम्हाला वाटेल मी स्क्रीनशॉट काढून घेईल वगैरे वगैरे, हे डोक्यातून काढून टाका. आपल्या ISC च्या अभ्यासासाठी किंवा फायनल एक्झामच्या अभ्यासाची तयारी करतोय असं डोक्यात ठेवायचं आणि लक्ष द्यायचं. ओके, ह्या 10 मेंबर पैकी मी तुम्हाला किती मेंबर आहेत बघा इथे, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 10 पैकी इथं मी 7 घेतलेले आहेत आणि अजून एक 8वा पण इथं एंटर करते मी. ऑइलीनेस. मी आता इथं जे डिस्कस करणार आहे याच्यावरती तुम्हाला MCQ सोडवण्यासाठी मदत होणार आहे. MCQ फिरवून विचारलेले आहेत, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होईल. सर्वच डेफिनेशन मधले कुठले कुठले शब्द सारखे आहेत सांगा बरं. सॉरी, सर्वच या 8 पॉइंट मधले कुठले कुठले शब्द सारखे आहेत? Lubricant should have. Lubricant should have, lubricant should have, lubricant should have,
सगळीकडेच आलेला आहे बघा, टॉप टू बॉटम आहे, आठीच्या आठी ठिकाणी आलेला आहे. ओके, आता जास्त म्हणजे हाय हा शब्द जास्त आहे का लो हा शब्द जास्त आलेला आहे. मी आता हॅवच्या पुढचे शब्द तुम्हाला शिकवायला चालू केलेले. कुठला आहे हाय हा शब्द? 4 वेळेस आलेला आहे. 1 2 देन 3 अँड देन 4. हाय हा शब्द किती वेळेस आलेला आहे? 4 टाइम आलेला आहे. 4 टाइम. तर तो हाय हा वर्ड कोणाकोणाला गेलेला आहे? लुब्रिकंट जो आपण मशिनरी मध्ये टाकणार आहे त्याचा ऑइलीनेस हा हाय पाहिजे. त्यानंतर लुब्रिकंट जो मशिनरी मध्ये टाकणार आहे तो जर, आता लक्ष द्या, फायर पॉइंट म्हणजे काय? ज्या टेम्परेचरला लुब्रिकंट मध्ये काहीतरी प्रोसेस झाली आणि लुब्रिकंट मध्ये फायर तयार झाल्यासारखं वाटायला लागलं. हॅलो हॅलो, ज्या टेम्परेचरला लुब्रिकंट स्वतः मशिनरीच्या मध्ये बसलेला लुब्रिकंट स्वतः फायर कॅच करेल म्हणजे तो जळायला चालू होईल, त्याला फायर पॉइंट असं म्हणायचं. ओके, ज्या टेम्परेचरला लुब्रिकंट हा फायर कॅच करेल, स्वतः जळायला चालू करेल, त्याला फायर पॉइंट असं म्हणायचं. जर लुब्रिकंटचा फायर पॉइंट आपल्या वर्किंग टेम्परेचर एवढा असला, समजा एखादी मशिनरी 1000 डिग्री सेल्सिअसला काम करत असेल किंवा ते मशिनरी ऑपरेट होत असताना तिथं 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तयार होते त्या मेटलच्या सरफेसच्या मध्ये, आणि त्याचा जर फायर पॉइंट हा त्याचा म्हणजे आतमध्ये टाकलेल्या लुब्रिकंटचा फायर पॉइंट हा जर 1000 डिग्री असेल, तर त्या टेम्परेचरला तो लुब्रिकंट फायर कॅच करेल. त्या लुब्रिकंटने फायर कॅच केल्यानंतर ती मशिनरी देखील फायर कॅच करेल. काही वेळानंतर मशिनरी जळायला चालू होईल. याच्यासाठी आपल्या वर्किंग टेम्परेचर पेक्षा त्या लुब्रिकंटचा फायर पॉइंट हा खूप खूप जास्त असायला पाहिजे. म्हणजे वर्किंग टेम्परेचर जर 1000 डिग्री सेल्सिअस असेल तर फायर पॉइंट हा 10,000 वगैरे असावा, म्हणजे 10,000 पर्यंत काही होणार नाही अशी त्याच्या लुब्रिकंटची कॅपॅबिलिटी असावी. ओके, आर यू वेटिंग? समजलं का तुम्हाला? मी दुसरं एक उदाहरण सांगते, जर समजलं असेल तर पुढे कंटिन्यू करूयात. समजलंय का? येस मॅम. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. आता फ्लॅश पॉइंट. फ्लॅश म्हणजे जस्ट फक्त लाईट दिसणं आणि लगेचच्या लगेच बंद होणं. जसं आपण फोटो वगैरे काढताना आपल्या नजरेला पण क्लिअर दिसत नाही, एवढ्या सेकंदासाठी तो फ्लॅश असतो. तसं ज्या टेम्परेचरला तो लुब्रिकंट फ्लॅश दाखवतो म्हणजे ठिणगी पडल्यासारखी दाखवतो, त्या टेम्परेचरला त्याचा फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. फ्लॅश पॉइंट म्हणजे ठिणगी पडल्यासारखी वाटणं. समजा आपण दगडावरती दगड घासले तर काही वेळानंतर ठिणगी पडल्यासारखी दिसते, तर तो झाला फ्लॅश पॉइंट. फ्लॅश पॉइंट हा देखील आपल्या मशिनरीच्या वर्किंग टेम्परेचर पेक्षा जास्त असावा. जर वर्किंग टेम्परेचर एवढा असला तर फ्लॅश पडून 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 काय करेल, तिथला मशिनरीचा कुठला तरी पार्ट काय करेल, फायर कॅच करेल. त्यामुळं वर्किंग टेम्परेचर पेक्षा फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हे दोघही खूप जास्त असावेत. आर यू गेटिंग? जर फ्लॅश पॉइंट आणि जास्त असावे म्हणजे, आता समजा आपली मशिनरी 0 डिग्री सेल्सिअसला काम करते, फ्लॅश पॉइंट हा 100 असला तरी भरपूर झाला. जर आपली मशिनरी 10,000 डिग्रीला सेल्सिअसला काम करते, फ्लॅश पॉइंट हा 1,00,000 डिग्री जास्त असावा, भरपूर असावा. आता एखादे अणुबॉम्ब वगैरे तयार करण्याची इक्विपमेंट असेल, तिथले फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हे तिथे वापरल्या जाणाऱ्या मशिनरी मध्ये जो लुब्रिकंट वापरला जातो
त्याचे फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट खूप खूप जास्त लागतात. 1,00,000 डिग्री सेल्सिअस वगैरे टेम्परेचर असणारे लागत असतात. म्हणजेच काय, वर्किंग टेम्परेचर पेक्षा फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हे जास्त असावे लागतात. एमसीक्यूज मध्ये विचारलेलं आहे, लक्ष द्यायचं व्यवस्थित. अजून हाय काय आहे, ऑइलीनेस हाय आहे. आता इथं विस्कोसिटी इंडेक्स हे एक हाय पाहिजे म्हणून सांगितलं मी. विस्कोसिटी इंडेक्स म्हणजे काय, लक्ष द्या. विस्कोसिटी इंडेक्स, मी दुसरं एक जनरल एक्झाम्पल सांगते, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. एखादं लिक्विड आहे आणि टेम्परेचर वाढलं. अगोदर विस्कोसिटी सांगावं लागेल तुम्हाला, पॉइंट विस्कोसिटी, त्यानंतर विस्कोसिटी इंडेक्स पॉइंट कळेल. विस्कोसिटीचं एक्झाम्पल सांगणार आहे मी फक्त. पाण्याची विस्कोसिटी ही कमी असते, गमची विस्कोसिटी ही जास्त असते. पाण्याची विस्कोसिटी ही कमी असते, गमची विस्कोसिटी जास्त असते. जेवढा घट्ट पदार्थ असेल त्याची विस्कोसिटी तेवढी जास्त असणार आहे. त्यानंतर जर आता मी विस्कोसिटी इंडेक्स शिकवायला लागले, विस्कोसिटी कुणाची जास्त असते आणि कुणाची कमी असते हे सांगितलेलं आहे मी. एखादा सॉलिड विरघळायला लागलेला आहे, मग विरघळल्यानंतरच्या लिक्विडची विस्कोसिटी जास्त असणार आहे का ते लिक्विड घट्ट असेल तर त्याची विस्कोसिटी जास्त असणार आहे? बोला बरं. घट्ट असेल तर. घट्ट असेल तर विस्कोसिटी जास्त असेल. आता इमॅजिन करा, एक मशिनरीचे 2 सरफेस आहेत, एकमेकावरती घासले जात आहेत, म्हणून आपण तिथं लुब्रिकंट ऍड केला. टाकताना तुम्ही ग्रीस नावाचं केमिकल टाकलेलं आहे तिथं, आणि टेम्परेचर मशिनरी एकमेकावरती रब व्हायला चालू झालीये, मूव्ह व्हायला चालू झालेली आहे. आणि मूव्ह होत असताना तिथल्या जो ग्रीस होता त्याची विस्कोसिटी बदलायला लागली, कमी व्हायला लागली विस्कोसिटी. काही वेळानंतर काय होईल बोला? अजून दुसरं एक्झाम्पल सांगणार मी तुम्हाला. ग्रीस निघून जाईल. गुड. ग्रीसचे काय होतील, थेंब तयार होतील आणि मशिनरीच्या दोन्ही सरफेस मधून खाली पडून जातील. आपण 2 मशिनरीच्या सरफेस मध्ये लुब्रिकेशन साठी, म्हणजे घर्षण व्यवस्थित व्हावं म्हणून तो लुब्रिकंट टाकला होता, तर तो लुब्रिकंट त्याच्या जागेवरती थांबणार नाही, तर तो जागा सोडून निघून जाईल. मग आपलं एम सक्सेस होईल का? लुब्रिकंट मशीनच्या सरफेसच्या मध्ये राहील का? नाही, तर तो निघून जाईल, कारण त्याची विस्कोसिटी कमी होऊन बसलेली. आर यू गेटिंग? म्हणजे टेम्परेचर बदललं की विस्कोसिटी बदलली. दुसरं एक्झाम्पल, एखादं ऑइल आहे, ऑइल समजा व्हेजिटेबल ऑइल आहे एखादं कुठलं तरी, आपण लुब्रिकंट म्हणून टाकलेलं आहे आणि खूप थंडी पडली आणि तो लुब्रिकंट गोठला गेलेला आहे. गोठला गेल्यामुळं त्या मशिनरीचं रोटेशन व्यवस्थित होईल का? नाही होणार, मशिनरी जाम होईल. उदाहरणार्थ आपल्या हातातलं घड्याळ, त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल ऑइल वापरलं लुब्रिकंट म्हणून आणि थंडी पडली आहे खूप. तुम्हाला माहितीये ऑइल गोठतं, खोबरेल तेल वगैरे गोठतं, तसं जर ते गोठून बसलं तर आपल्या घड्याळाचे काटे फिरतील का रे? नाही फिरणार. म्हणजेच गुड लुब्रिकंट, आपण ह्या प्रॉपर्टी कुणाच्या स्टडी करतोय? गुड लुब्रिकंटच्या प्रॉपर्टी स्टडी करतोय. गुड लुब्रिकंटची विस्कोसिटी इंडेक्स हा कसा पाहिजे? हाय पाहिजे. हाय विस्कोसिटी इंडेक्स याचा अर्थ असा आहे की त्याची विस्कोसिटी टेम्परेचर बदललं तर बदलत नाही. हाय विस्कोसिटी इंडेक्स म्हणजे काय की असा लुब्रिकंट की ज्याची विस्कोसिटी ही टेम्परेचर बदललं तर बदलत नाही, त्याला म्हणायचं हाय विस्कोसिटी इंडेक्स. किंवा विस्कोसिटी इंडेक्सचं उत्तर हाय कधी येतं? जेव्हा टेम्परेचर बदललं
तर विस्कॉसिटी बदलत नाही तेव्हा. जेव्हा टेम्परेचर बदललं तरी विस्कॉसिटी बदलत नाही तेव्हा विस्कॉसिटी इंडेक्स आन्सर हे हाय येत असतं. अरे बेटी, आता कुठले पॉइंट हाय आले बघा आपले? विस्कॉसिटी इंडेक्स हाय आला, फ्लॅश पॉइंट हाय आला, फायर पॉइंट हाय आला आणि ऑइलनेस हाय आला. थोडक्यात फ्लॅश आणि फायर ही दोघं फ्रेंड आहेत, ते दोघं हाय लागतात. आपल्याला माहित आहे फायर म्हटलं की हाय टेम्परेचर असते, याच्यावरून लक्षात ठेवायचं. विस्कोसिटी इंडेक्स कसा लागतो? हाय लागतो. विस्कोसिटी इंडेक्स हाय लागतो आणि ऑइलनेस हा पण हाय लागत असतो. ओके, विस्कोसिटी मात्र इथं मी ऑप्टिमम असा शब्द लिहिलेला आहे. का बरं ऑप्टिमम? कारण काही मशिनरीला जास्त विस्कोसिटी असणारे लुब्रिकंट लागतात, तर काही मशिनरीला कमी विस्कोसिटी असणारे लुब्रिकंट लागतात. म्हणजे काय? आपल्या हातातल्या घड्याळाला कमी विस्कोसिटी असणारा लुब्रिकंट लागतो, तर रोलरची मशीन असेल तर तिथे जास्त विस्कोसिटी असणारा लुब्रिकंट लागतो, किंवा लेद मशीन असेल त्याला हाय विस्कोसिटी असणारा लुब्रिकंट लागतो. तुम्हाला माहितीये काही ठिकाणी ग्रीस लागतंय, तर काही ठिकाणी खोबरेल तेल लागतंय, काही ठिकाणी डिझेल पेट्रोल लागतंय. असे वेगवेगळे लुब्रिकंट, त्याची विस्कोसिटी वेगवेगळी असते. इट डिपेंड अपॉन मशिनरी. म्हणून इथे लिहिलेलं आहे गुड लुब्रिकंट शुड हॅव ऑप्टिमम विस्कोसिटी. ह्या ज्या बॉक्स मध्ये प्रॉपर्टी दिसतात तुम्हाला त्या गुडच्या आहेत, प्रॉपर्टी आयडियलच्या आहेत, चांगल्या लुब्रिकंटच्या प्रॉपर्टी आहेत. ओके, आता क्लाउड पॉइंट आणि पुअर पॉइंट हे दोघं जण घेऊया स्टडीसाठी आपण. आता क्लाउड पॉइंट म्हणजे तुम्ही बर्फ बघितलेला आहे सगळ्यांनी. जर आपण त्याला उन्हामध्ये असं ठेवलं तर काही वेळानंतर अशी अवस्था निर्माण होत असते की थोडं बर्फ थोडं पाणी राहतं शिल्लक. सॉरी, बर्फाचे मध्ये मध्ये असे गोळे राहतात आणि पाणी त्याच्या कडेला राहतं. आणि जर फ्रीज मध्ये पण जर आपण पाणी ठेवलं आणि आपल्याला खूपच घाई असेल, बर्फ करण्यासाठी ठेवलेलं असेल आणि आपल्याला फारच घाई असेल, तर एक अर्ध्या तासाने वगैरे अशी अवस्था निर्माण होते की बर्फाचा मध्ये मध्ये बर्फाचे खडे दिसतात आणि कडेला थोडं थोडं थंड झालेलं पाणी दिसतं. तर क्लाउड म्हणजे काय? त्यालाच क्लाउड म्हणायचं. क्लाउड ही स्टेप ही बर्फ बनण्याच्या अगोदरची स्टेप असते, म्हणजे सॉलिडिफिकेशनच्या अगोदरची स्टेप असते, पूर्ण सॉलिड बनण्याच्या अगोदरची स्टेप असते. मग जर समजा तुम्ही एखादा लुब्रिकंट एखाद्या मशिनरी मध्ये वापरलेला आहे आणि टेम्परेचर आहे, त्याच्या अगोदर बघा, त्याच्या अगोदर हे सांगावं लागेल. समजा खोबरेल तेल हा लुब्रिकंट एखाद्या मशिनरीसाठी वापरलेला आहे. खोबरेल तेलाचा क्लाउड पॉइंट हा 10 डिग्री सेल्सिअस असतो. मॅडम फ्रीजिंग पॉइंट. हॅलो, काय? मॅडम हा बोला. क्लाउड पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ना? फ्रीजिंग पॉइंट नाही. क्लाउड पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट नाही, फ्रीजिंग पॉइंट नाही. पुढे पुअर पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट सांगायचंय मला. हॅलो, हा लक्ष द्या. लो क्लाउड पॉइंट, तर त्या टेम्परेचरला समजा खोबरेल तेलाचं मी एक्झाम्पल सांगत होते, 10 डिग्री सेल्सिअसच्या रेंज मध्ये टेम्परेचर आलं तर ते पूर्ण घट्ट बनायला चालू होत असतं. मग जर समजा तो लुब्रिकंट आपण वापरला लुब्रिकंट म्हणून आणि मशिनरी जर लो टेम्परेचरला काम करत असेल तर तो लुब्रिकंट वर्क प्रॉपरली करेल का? ते जाऊ द्या, हे नाही समजलं तुम्हाला. फ्रीज आहे, आपल्या घरात सगळ्यांकडे फ्रीज असतोय. फ्रीज मध्ये मशिनरीज असतात. त्या मशिनरीसाठी जो लुब्रिकंट वापरलेला आहे त्याचा जर क्लाउड पॉइंट हा 0 डिग्री सेल्सिअस असेल तर तो लुब्रिकंट फ्रीज साठी चालेल का?
नो. मशनरीला रोटेट होऊ देईल का, मशनरीला वर्क करू देईल का तो लुब्रिकंट तिथं? नाही. म्हणजे वर्किंग टेम्परेचर पेक्षा जर आपला फ्रीज 0°C ला काम करत असेल तर त्या लुब्रिकंटचा क्लाउड पॉइंट हा -10°, -15°, -100° पाहिजे. म्हणजे खूप 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 कमी पाहिजे क्लाउड पॉइंट. वर्किंग टेम्परेचर पेक्षा कमी पाहिजे. वर्किंग टेम्परेचर पेक्षा कमी पाहिजे. समजा आपली मशिनरी 25°C ला काम करत असेल तर त्याचा क्लाउड पॉइंट हा 25°C पेक्षा कमी असावा. आर यू गेटिंग? समजलं का? वर्किंग टेम्परेचर पेक्षा कमी असायला पाहिजेत क्लाउड पॉइंट. हॅलो, बोला ना. बोला ना रे, बोला बोला. रिपीट कर, समजलं नाही. हा काय? रिपीट करा. क्लाउड पॉइंट का? ओके, क्लाउड पॉइंट. क्लाउड अरे रेंज मध्ये येऊन बोल राजे जरा. ऐकायला येत नाही, रेंज मध्ये येऊन बोला. हॅलो हॅलो, रोहित निकम. मॅम. तुम्हाला तुम्ही आता रिपीट करा म्हणून सांगितलं ना. तुम्हाला रेंज आहे? यस मॅम. तुम्ही सांगितलं ना रिपीट करा म्हणून? नाही. ओके, ज्यांनी रिपीट करा म्हणून सांगितले त्यांना रेंज आहे का बघा. रेंज आहे का बघा. ओके, हा लक्ष द्या. आदित्य घोडके. आदित्य घोडके, रेंज मध्ये या जरा, समजेल व्यवस्थित. हा, क्लाउड पॉइंट लिसन. इकडे डिटेल शिकवणार आहे. इथं डेफिनेशन आहे, इन डिटेल शिकवणार आहेत. एमसीक्यू साठी तुम्हाला सुरुवातीला मी आयडिया द्यायला लागलेले. इथं डेफिनेशन आपण इन डिटेल शिकणार आहोत क्लाउड पॉइंटच्या. मी फक्त एक्झाम्पल देऊन एमसीक्यूज कसे कॅच करायचे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. इथं डेफिनेशन शिकवत असताना खूप डिटेल तुम्हाला घेतलं जाईल, डोंट वरी. ओके, हा लक्ष द्या. क्लाउड पॉइंट म्हणजे सॉलिडिफिकेशन व्हायला तयार, सॉलिडिफिकेशनच्या अगोदरची स्टेप, त्याला क्लाउड पॉइंट असं म्हणायचं. वर्किंग टेम्परेचर पेक्षा क्लाउड पॉइंट हा कमी असावा. मगाशी मी एक्झाम्पल फ्रीजचं सांगितलं होतं, रिपीट करायला सांगितलं म्हणून मी अजून रिपीट करते. फ्रीज जर 0°C ला वर्क करत असेल तर त्याचा क्लाउड पॉइंट हा 0°C पेक्षा खूप कमी असायला पाहिजे. जर कमी नसेल तर फ्रीजची मशिनरी वर्क करणार नाही, मशिनरी वर्किंग स्टॉप करेल. आलं का लक्षात? क्लाउड पॉइंट हा कसा असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे. पुअर पॉइंट पण कमी पाहिजे. पुअर पॉइंट म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला, किंवा असा पॉइंट की ज्या ठिकाणी आपण त्या लिक्विडला असं ओतू शकत नाही, म्हणजे सॉलिडिफिकेशनची स्टेप, म्हणजेच फ्रीज झालेली स्टेप, त्याला पुअर पॉइंट असं म्हणायचं. पुअर पॉइंट म्हणजे आपण ओतू शकत नाही त्याला. जसं सॉलिडला आपण ओतू शकत नाही, तसं ज्या स्टेपला आपण लिक्विडला खाली ओतू शकत नाही, म्हणजे सॉलिडिफिकेशन होऊन बसणे, त्याला पुअर पॉइंट असं म्हणायचं. गुड लुब्रिकंटचा पुअर पॉइंट पण कमी असायला हवा आहे. नंतर हाय ऑइलीनेस सांगितलेला आहे. आता गुड लुब्रिकंटचा एनिलीन पॉइंट हा पण हाय पाहिजे. गुड लुब्रिकंटचा एनिलीन पॉइंट हा पण हाय पाहिजे. बघा, हायचे 5 मेंबर झालेले आहेत. एक फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट, ऑइलीनेस, एनिलीन पॉइंट आणि विस्कोसिटी इंडेक्स. आर यू गेटिंग? समजलं का? हा, एनिलीन पॉइंट इन डिटेल आपण इथं ज्यावेळेस शिकणार आहोत त्यावेळेस घेणार आहेत. फक्त एमसीक्यू साठी हे मी जस्ट घेतलेले. पट 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 राईट करून घे हे शब्द. आता इथं लुब्रिकंटच्या ऐवजी एक शब्द लिहायचा आहे. लुब्रिकंटच्या अगोदर एक शब्द लिहायचा आहे. कुठला? गुड. गुड लुब्रिकंट should have optimum viscosity index. नंतर गुड लुब्रिकंट should have, प्रत्येक वेळेस हे सेंटेन्स रिपीट करण्याची गरज नाही. डबल डॉट लिहून पॉइंट कंप्लीट करायचे. आपण लिहितो की नाही डबल डॉट? ओके, स्टार्ट.
लिहून घ्या पटपट पटपट. मॅडम एक वाक्य डबल झाले. झालं का आता? हाय विस्कोसिटी इंडेक्स झालं का रे? येस मॅम. झालं का? Yes, ma'am. ओके. ओके. Write down heading properties of lubricating oil. Properties of lubricating oil. Viscosity. Number 1, viscosity. Number 1, viscosity. लिहिलं? येस Hello? मॅडम. अरे रिस्पॉन्स देत चला ना, सगळेजण पटपट लिहिले का नाही? तुम्ही पण तिकडे गप्प, मी इकडे गप्प. फिस्कॉसिटी. फिस्कॉसिटी इज अ मेजर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो. म्हणजे फ्लो होण्यासाठी जो इंटरनल रेजिस्टन्स क्रिएट होत असतो, फ्लो होण्यासाठी जो रेजिस्टन्स क्रिएट होत असतो त्याला फिस्कॉसिटी असं म्हणायचं.
समजा आपण पाणी खाली ओतलेलं आहे, पाणी पटपट पटपट उतार असेल तर ओघळून जातं, कारण त्याची विस्कॉसिटी ही कमी असते. समजा आपण मध खाली सांडला असेल आपल्याकडून, तो पटकन जात नाही, कारण इंटरनल रेजिस्टन्स फ्लो होत असताना त्याच्याकडे इंटरनल रेजिस्टन्स जो असतं ते जास्त असतं, म्हणून पटकन फ्लो होऊ जात, म्हणजे ओघळून जात नाही. म्हणजे विस्कॉसिटी मीन्स इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो. फ्लो होण्यासाठी जे इंटरनल रेजिस्टन्स असतं त्याला विस्कॉसिटी असं म्हणायचं. किंवा दुसरी सिंपल डेफिनेशन आहे, विस्कॉसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड बाय व्हर्च्यू ऑफ विच, इथनं पुढची डेफिनेशन आहे, इट ऑफर द रेजिस्टन्स टू इट्स ओन फ्लो. ते लिक्विड स्वतः फ्लो होत असताना, ते लिक्विड फ्लो होत असताना जे स्वतःच जे रेजिस्टन्स डेव्हलप होतं, स्वतःच जे रेजिस्टन्स डेव्हलप होतं त्याला विस्कॉसिटी असं म्हणायचं असतं. रेजिस्टन्स टू इट्स ओन फ्लो, फ्लो होण्यासाठी, स्वतः फ्लो होत असताना जे स्वतःच रेजिस्टन्स डेव्हलप होतं त्याला विस्कॉसिटी असं म्हणायचं असतं. आर यू गेटिंग? कोणाचं रेजिस्टन्स जास्त आहे रे, गमचं की वॉटरचं? गमचं. गमचं रेजिस्टन्स. हा, ते कुणी दिलंय का? आपण अप्लाय केलेलं आहे का ते रेजिस्टन्स? नाही, ते इंटरनलच आहे, स्वतःच आहे ते रेजिस्टन्स, ओनच आहे ते, म्हणून इथं ओन किंवा इंटरनल असे शब्द आलेले आहेत. आर यू गेटिंग? येस मॅम. हा, देन इथं काय सेंटेन्स लिहायला पाहिजे? मगाचं सेंटेन्स सांगा. गुड लुब्रिकंट हा शुड हॅव, सांगा. ऑप्टिमम विस्कॉसिटी. हा, ते हे सेंटेन्स तिकडे लिहून तिकडे लिहायचं. गुड लुब्रिकंट शुड हॅव ऑप्टिमम विस्कॉसिटी. राईट करा, इथपासून इथपर्यंत राईट करा आणि रेजिस्टन्स शब्दाखाली अंडरलाईन करा. एमसीक्यूज ला विचारलं जाईल. आटपा पटकन इथपर्यंत लिहा, पिंक पर्यंत. हे पण सेंटेन्स अजून एकदा रिपीट लिहायचं इथं. आटपा पटकन. Is it? Okay. हा. Yes ma'am. ओके, नाईस. विस्कॉसिटी इंडेक्स काय चेंज होते कशा बरोबर? कुणा बरोबर ती चेंज स्टडी करायचा आहे? Viscosity with temperature. विस्कॉसिटी विथ टेम्परेचर. हा, कोण दोन फॅक्टर कुठले आहेत? दोन फिजिकल क्वांटिटी कोणती आहेत? एक विस्कॉसिटी ही क्वांटिटी आहे आणि एक टेम्परेचर ही क्वांटिटी आहे. आणि त्यांचा एक बदलल्यानंतर दुसऱ्यामध्ये काय चेंज होतं? टेम्परेचर बदललं तर विस्कॉसिटी कशी चेंज होते त्याचा स्टडी करणं म्हणजेच विस्कॉसिटी इंडेक्स असणे. रेट ऑफ viscosity index is defined as it is the rate of change of viscosity with temperature or with respect to temperature म्हणा. Rate of change of viscosity with respect to temperature. Rate of change of viscosity of lubricating oil with respect to temperature is known as viscosity index. Are you getting? Yes ma'am. हा, कोणाबरोबर ती चेंज होणार आहे? टेम्परेचर वाढवलं,
लुब्रिकंट ऍड केल्यानंतर मशिनरी मूव्ह होणार आहे आणि मशिनरी मूव्ह झाल्यानंतर टेम्परेचर वाढलं जाणार आहे आणि हे टेम्परेचर वाढल्यानंतर व्हिस्कोसिटी वरती काय चेंज होतो, व्हिस्कोसिटी मध्ये काय चेंज होतो तो म्हणजेच व्हिस्कोसिटी इंडेक्स. रेट ऑफ चेंज ऑफ व्हिस्कोसिटी ऑफ lubricating oil with respect to temperature is known as viscosity index. लक्ष द्या, ही जी डेफिनेशन आहे ना ती ज्यावेळेस ऑफलाईन पेपर असायचे त्यावेळेस प्रत्येक पेपर मध्ये फायनलच्या पण एक्झाम मध्ये विचारली जायची डेफिनेशन. मुलं काय लिहायचे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हिस्कोसिटी ऑफ lubricating oil with respect to टाइम लिहायचे आणि फक्त डेफिनेशन सगळी बरोबर आहे, फक्त टेम्परेचरच्या ऐवजी टाइम शब्द लिहिल्यामुळे सगळी डेफिनेशन जिथं 0 मार्क पडायचे. असे 100 पेपर मधले 90 पेपर तसे असायचे, फक्त टेम्परेचरच्या ऐवजी टाइम लिहिलेले. तर टेम्परेचर शब्द आहे, टाइम नाही. पुन्हा दोन क्वांटिटीचं रिलेशन आहे, व्हिस्कोसिटी आणि टेम्परेचर. ओके, राईट डाऊन. Rate of change of viscosity of lubricating oil with respect to temperature is known as viscosity index. आणि हे सेंटेन्स तर आपल्याला लिहायचंच आहे पिंक कलरचं. लिहा रे पटकन. झालं मॅम. ओके, नाईस. आता फ्लॅश पॉइंट लक्ष द्या व्यवस्थित, जरा थोडंसं डिफरंट आहे. लिसन. हा, दुसऱ्या फिगर कडे जाऊ आपण. ओके, हा, हे बघा इथे एक मशिनरी आहे. हा वरचा सरफेस आहे, हा लोअर सरफेस आहे मशिनरीचा. हा अप्पर सरफेस आहे, हा लोअर सरफेस आहे. याच्यामध्ये लुब्रिकंट ऍड केलेला आहे. लुब्रिकंट ऍड केलेला आहे. हॅलो, हा, लुब्रिकंट ऍड केलेला आहे. लुब्रिकंट ऍड केल्यानंतर मशिनरीचे दोन्ही सरफेस, हा सरफेस आणि हा सरफेस मूव्ह होणार आहेत. म्हणजेच त्याचं त्या दोघांमध्ये असं मूव्ह होणार, रब होणार आहेत, घर्षण होणार आहे. लुब्रिकंट तर ऍड केलेलं आहे इथं. काही वेळानंतर काय होईल, मशिनरीतलं या घर्षणामुळं टेम्परेचर वाढायला चालू होईल. इथलं लुब्रिकंटच्या इथलं टेम्परेचर वाढवल्यानंतर, वाढल्यानंतर, वाढवलं नाही आपण, आपोआप वाढलंय, मशिनरी मूव्ह होते म्हणून. आणि टेम्परेचर वाढल्यानंतर हा लुब्रिकेटिंग ऑइल फेपर द्यायला चालू करेल. फेपर म्हणजे तिथपासून फेपर बाहेर यायला चालू होते. फेपर बाहेर यायला चालू होते आणि फेपर
बाहेर यायला चालू झाल्यानंतर जर आपण एखादी, तुम्हाला माहित आहे की आपल्या घरातले बल्ब हे आपण 10 वॅटचा आहे, 25 सॉरी वॅटच्या म्हणायच्या व्होल्ट म्हणतो आपण साधारण सोप्या भाषेमध्ये. 10 व्होल्टचा बल्ब आहे, 15 व्होल्टचा वगैरे असं म्हणतो. म्हणजे त्याची प्रकाश देण्याची कॅपॅसिटी आपण मोजत असतो. तसं हीट किती बाहेर पडणार आहे हे देखील मोजता येत असते आपल्याला. मग जी फ्लेम, एखादी ज्योत, फ्लेम म्हणजे एखादी दिवा, एखादी ज्योत, याची हीट गिव्हिंग कॅपॅसिटी किती आहे हे माहिती असतं, त्याला स्टँडर्ड फ्लेम असं म्हणायचं. स्टँडर्ड फ्लेम असं म्हणायचं. त्याची हीट गिव्हिंग कॅपॅसिटी आपल्याला माहिती असायला पाहिजे. 1 आहे का 2 आहे का 3 आहे का 4 आहे किती. समजा आपण काडी पेटीनं एक काडी ओढली, त्याची हीट गिव्हिंग कॅपॅसिटी ही वेगळी आहे. आणि गॅस चालू केला आपल्या घरातला, त्याची हीट गिव्हिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. तसं हीट गिव्हिंग कॅपॅसिटी किती असू द्या, फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याला स्टँडर्ड फ्लेम असं म्हणायचं. स्टँडर्ड फ्लेम असं म्हणायचं. बघा, लुब्रिकंट टाकलेला आहे. लुब्रिकंट वेपर द्यायला चालू करतोय, बाहेर वाफा यायला लागले त्या लुब्रिकंट मधून. आपण जर एखादी फ्लेम त्याच्या जवळ नेली म्हणजे खूप जवळ नाही, एवढ्या अंतरावरती जर ठेवली, तर ह्या लुब्रिकंटच्या इथून आपल्याला फ्लॅश दिसायला चालू होतील. फ्लॅश म्हणजे तिथं ठिणग्या पडल्यासारख्या दिसतील आपल्याला. तर तेव्हा ह्या मशिनरीच्या, ह्या मी कर्सर फिरवते त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला त्या लुब्रिकंटचा फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. लक्ष द्या, आपण 2 कामं केलेली आहेत. एक काम म्हणजे आपण लुब्रिकंट त्या मशिनरीच्या मध्ये नेऊन ठेवलेलं आहे, हे आपलं एक काम झालं. आणि आपण एक स्टँडर्ड फ्लेम घेऊन त्याच्या कडेला जाऊन बसलेलो आहे, हे आपलं दुसरं काम झालं. 2 काम आपण केलेले आहेत. एक काम लुब्रिकंट ऍड केलाय, दुसरं काम फ्लेम तिथं घेऊन बसलेलो आहे. तर इथं एक टेम्परेचर मेजर करण्यासाठी काहीतरी इक्विपमेंट, थर्मामीटर म्हणा, जे काय असेल ते इक्विपमेंट पण इथं ठेवलेलं आहे. ज्या टेम्परेचरला इथं ऍड केलेला लुब्रिकंट हा आपल्याला फ्लॅश दाखवेल लाईटचे, म्हणजे ठिणग्या पडल्यासारख्या दिसतील, तेव्हा जो थर्मामीटर आहे, तो थर्मामीटर किती टेम्परेचर दाखवतो, त्या टेम्परेचरला त्याचा फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. तिथपासून जर अजून पुढे वाढत गेलं, टेम्परेचर जर तिथपासून पुढे वाढत गेलं, तर तो लुब्रिकंट फ्लॅश दाखवणारच आहे. अजून जास्त वाढवत गेलो तरी पण फ्लॅश दाखवणारच आहेत. ज्या कमीत कमी टेम्परेचरला तो लुब्रिकंट फ्लॅश दाखवायला चालू करेल, त्या चालू केलेल्याचं टेम्परेचर जे आहे त्याला त्याचा फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. तिथून पुढे तर फ्लॅश दिसणारच आहेत, पण जिथपासून ते स्टार्ट झालेले म्हणजे लोएस्ट टेम्परेचर झालं ते. मला तुम्ही आता उत्तर द्या. मला 15 डिग्री मी लुब्रिकंट ऍड केलेला आहे, मशिनरीचं वर्किंग चालू झालेलं आहे, मशिनरी ही 60 डिग्री सेल्सिअसला गेलेली आहे आणि मला तिथं ठिणग्या दिसलेल्या. मी 65 गेलो तरी पण मला तिथं ठिणग्या दिसणारच आहेत, 70 गेलं तरी पण तिथं ठिणग्या दिसणारच आहेत, फ्लॅश दिसणारच आहे. माझ्याकडे मी टेम्परेचर वहीमध्ये लिहून घेतलेले 60, 65 आणि 70. तर ह्याच्यातला फ्लॅश पॉइंट कोणता आहे? 60. 60. म्हणून आपल्या डेफिनेशन मध्ये देखील पहिला शब्द आलेला आहे लोएस्ट टेम्परेचर. डेफिनेशन मधला पहिला शब्द काय आहे बघा, लोएस्ट टेम्परेचर आहे का बघा. लोएस्ट टेम्परेचर का लोएस्ट टेम्परेचर? कारण तिथपासून पुढे ती प्रोसेस दिसणारच आहे आपल्याला. लोएस्ट टेम्परेचर. आणि आपण तो लुब्रिकंट तिथे ठेवलेला आहे. लुब्रिकंटने आपली कामं मी सांगितली काय केली, आपण फ्लेम तिथे घेऊन गेलेलो आहे.
फेन स्टँडर्ड फ्लेम इज ब्रॉट नियर टू इट. हे एक आपलं काम झालं. आपण ते फ्लेम ठेवलेले. आपण लुब्रिकंट ऍड केलेलं आहे. आता लुब्रिकंटने काय कामं केली ती सहज बघा. लुब्रिकंट गिव्ज ऑफ म्हणजे देणे. गिव्ज ऑफ इनफ वेपर. लुब्रिकंटने काय दिलं? इनफ वेपर्स दिलेले आहेत. लुब्रिकंटच्या वेपर्स तयार झालेले आहेत. आणि लुब्रिकंटने दुसरं कुठलं काम केलेलं आहे? प्रोड्युसेस मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट. लुब्रिकंटने दुसरं काय काम केलंय? मोमेंटरी शब्द काढलेला आहे. मोमेंटरी म्हणजे क्षणिक, एका मिनिटासाठी. म्हणून इथं दिलेलं आहे बघा. आपली 2 कामं, लुब्रिकंटची 2 कामं, एवढे लिहिले की डेफिनेशनच पूर्ण होते. आता बघा, फ्लॅश पॉइंट इज डिफाइंड ॲज लोएस्ट टेम्परेचर ॲट विच lubricating oil, lowest temperature at which lubricantची कामं आहेत. Lubricating oil gives off enough vapor and produces momentary flash of light. आपलं काम फेन स्टँडर्ड फ्लेम इज ब्रॉट नियर टू इट. स्टँडर्ड फ्लेम त्याच्या जवळ आपण घेऊन गेलेलो आहोत. आर यू गेटिंग? लुब्रिकंटने कोणती 2 कामं केली? गिव्ज ऑफ इनफ वेपर्स अँड प्रोड्युसेस मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट. प्रोड्युसेस मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट. आर यू गेटिंग? Can Yes, anyone ma'am. tell me definition? Can anyone gives me definition? Huh? Hello? Hello? Once again. हा, आता लिहून घ्यायचं नाही मात्र, मी विचारणारच आहे. लोएस्ट टेम्परेचरनी डेफिनेशनची सुरुवात होते. लोएस्ट टेम्परेचर ऍट विच लुब्रिकेटिंग ऑइल गिव्ज ऑफ, तर जाऊ दे हा शब्द जर तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तर. गिव्ज इनफ वेपर्स अँड प्रोड्युसेस मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट व्हेन स्टँडर्ड फ्लेम इज ब्रॉट नियर टू इट. इथं राईटअप मध्ये आपलं एकच काम दिसतंय, पण लुब्रिकंट ठेवल्याशिवाय हे सगळं शक्यच नाही. म्हणून मी तुम्हाला दुसरं काम सांगितलंय. फेन स्टँडर्ड फ्लेम इज ब्रॉट नियर टू इट. हे लोएस्ट टेम्परेचर आपण वहीमध्ये नोट डाऊन करून घेतलेलं आहे. सांगू शकाल आता? हा, कॅन एनीवन? हा सांगा. Yes, ma'am. Lowest temperature at which lubricating oil gives enough vapors हा and produce the momentary flash of light. हा. Then it standard flame देन brought नाही, near to फेन it. फेन फेन देन नाही, Hence, नंतर नाही करत. When standard flame brought near to it. गुड. आता फायर पॉइंटची पण डेफिनेशन सेम तशीच आहे बघा तुम्ही, काही सुद्धा डिफरन्स नाही. एका मिनिटात कळून जाईल तुम्हाला. हा, एवढं वाक्य सेम आहे पेपर पर्यंतच आहे का नाही बघा. हा, वरती आणि हे वाक्य दोन्ही सेम आहे का? Yes, ma'am. हा, इथं पण पेपर शब्द लिहू शकतो ना, ते पेपर्स, वेपर असं लिहू शकतो. हा, ओके. आता पुढे बघा. इथे काय? वेपर झाल्यानंतर प्रोड्युसेस मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट, कारण हा पॉइंट कसला आहे? फ्लॅश पॉइंट. आर यू गेटिंग? हा फ्लॅश पॉइंट आहे म्हणून. हा बोला. मॅम, फ्लेम घेऊन जायची काय गरज आहे? मी विचार फ्लेम त्याच्याशिवाय Standard flame. तिथं, हा, त्याच्याशिवाय तिथं थोडी हीट लागणार आहे. ती हीट मिळणार नाही तिथे, किंवा ती फ्लेम आपल्याला स्पष्ट दिसणार नाही. त्याचा आकार वाढवण्यासाठी, लक्षात आलं का? ती फ्लेम आहे ना, ऑलरेडी लुब्रिकंटने तयार केलेली जी ठिणगी आहे ती खूप छोट्या साईजची असणार आहे. ऍम्प्लिफिकेशन होण्यासाठी तिथं आपल्याला फ्लेम घेऊन जाणं गरजेचं आहे. ऍम्प्लिफिकेशन म्हणजे काय? छोट्याचं मोठं दिसणं, त्याला ऍम्प्लिफिकेशन असं म्हणायचं. इथं अगदी न डोळ्याला दिसणारी ठिणगी पडणार आहे, ती आपल्याला मोठ्या साईज मध्ये दिसण्यासाठी आपण स्टँडर्ड फ्लेम तिथे घेऊन जातो. आर यू गेटिंग? नेक्स्ट, चला पुढची डेफिनेशन. इथं फक्त एवढंच वाक्य बदललंय. कॅचेस फायर and burn continuously at least for 5 seconds. तो लुब्रिकंट किती वेळासाठी जळलेला दिसेल आपल्याला? 5 सेकंदासाठी जळलेला दिसेल, म्हणजे थोडस जळल्यासारखा दिसेल आपल्याला.
आणि शेवटचं हे पण सेमच आहे बघा, काय काय पार्ट सेम आहे. यूज ऑफ पीनट वेपर्स हे सेम आहे. फेन स्टँडर्ड फ्लेम ब्रॉट नियर टू इट हे पण सेम आहे. या दोन्ही डेफिनेशन मध्ये वेगळे पण काय आहे बघा. कॅचेस फायर अँड बर्न कंटिन्युअसली ऍटलिस्ट फॉर 5 सेकंड. बर्न कंटिन्युअसली ऍटलिस्ट फॉर 5 सेकंड. जिथं फायर शब्द आहे तिथं फायर पॉइंट. जिथं इग्नाइट एमसीक्यूज मध्ये वगैरे इग्नाइट शब्द आला तर तो देखील शब्द कशाशी रिलेटेड आहे, या फायरशी रिलेटेड आहे. इग्नाइट म्हणजे जळणे, फायर म्हणजे पण जळणे. आर यू गेटिंग? एमसीक्यूज मध्ये आहे फायर शब्द, सॉरी इग्नाइट आणि फायर मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. बोथ आर सेम वन. Can anyone tell me definition of fire point? How many seconds it will burn? 5 seconds. 5 seconds. 5 seconds. What lubricant catches? Fire. Lubricant catches Fire. fire. Okay. Catches the fire and then burn. Catches the fire and burn continuously. हा. आता मला इथे एक सेंटेन्स लिहायचंय गुड लुब्रिकंटचं. जसं इथं लिहिलंय की नाही तसं लिहायचंय. काय लिहू सांगा इथं? Good lubricant should have high flash point. हा, हाय फ्लॅश पॉइंट अँड फायर पॉइंट. मी इथलं घेते. गुड लुब्रिकंट शुड हॅव हाय फ्लॅश पॉइंट अँड ओके. सर्वांना समजलंय का? Yes, ma'am. हा, राईट करा मग. फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट राईट करा पटपट पटपट. हॅलो, झालं? Yes, ma'am.
मॅम बोला. स्टँडर्ड फ्लेम जवळ नेल्यावर फायर कॅच करणार का? हा स्टँडर्ड फ्लेम जवळ नेल्यानंतर हे आहेत ना, ह्या टेस्ट आहेत, टेस्ट. ऍक्च्युअल लुब्रिकंट ऍड केल्यानंतर वर्किंग करत असताना आपण हे करायचं नसतं. वापरण्याच्या अगोदर टेस्टिंग आहेत, ह्या टेस्टिंगच्या मेथड आहेत ह्या. एखादं लुब्रिकंट एखाद्या मशिनरी मध्ये वापरण्याच्या अगोदर त्याच्या ह्या टेस्ट करून बघितल्या जातात. फायर पॉइंट किती आहे बघितला जातो, फ्लॅश पॉइंट किती आहे बघितला जातो, त्या टेस्ट आहेत ह्या. लिहिलं का रे? Yes, madam. ओके, नेक्स्ट. ISC कंपल्सरी आहे बरं का, रिपीट वगैरे काय पडत नसतंय. हा, सर्वांनी द्या आणि व्यवस्थित लिहा, काही करू नका. उत्तर कन्फर्म माहित असल्याशिवाय सबमिट करू नका. नेक्स्ट, क्लाउड पॉइंट अँड पुअर पॉइंट. हॅलो. Yes, ma'am. ओके, हा ठीक आहे. क्लाउड पॉइंट अँड पुअर पॉइंट. फेन ऑइल कूल्ड स्लोली. फेन ऑइल कूल्ड स्लोली. लुब्रिकेटिंग कुठल्या पण लुब्रिकेटिंग ऑइलला पण स्लोली कूल करत गेलो तर टेम्परेचर ऍट विच इट बिकम क्लाउडी इन अपीअरन्स. ते आपल्याला क्लाउडी दिसायला पाहिजेत. क्लाउडी म्हणजे काय? थोडं सॉलिड झालेलं, थोडंसं लिक्विड असं दिसायला पाहिजे. त्याला क्लाउडी इन अपीअरन्स असं म्हणायचं. त्याला क्लाउड पॉइंट. इट इज नोन ऍज ए क्लाउड पॉइंट. यातला एकच शब्द लक्षात ठेवायचा, क्लाउडी अपीअरन्स. बस, क्लाउड या हेडिंग वरून क्लाउडी अपीअरन्स एवढा फक्त शब्द टाकायचा आहे. बाकी डेफिनेशन खूप सोपी आहे. फेन लुब्रिकेटिंग ऑइल और फेन ऑइल कूल्ड स्लोली, टेम्परेचर at which it become cloudy in appearance, it is known as a cloud point. आणि ह्या डेफिनेशन मध्ये काय चेंज आहे? इथला सेम पार्ट आहे, मी लिहिला नाही, लिहिते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. फेन ऑइल cooled slowly, temperature at which बघा, फेन ऑइल cooled slowly, temperature at which oil stop to flow or pour is known as pour point. ज्या टेम्परेचरला ते फ्लो व्हायचं स्टॉप होतं म्हणजे सॉलिड होतं. स्टॉप टू फ्लो. टेम्परेचर ऍट विच इज सीझेसचा सोपा शब्द स्टॉप टू फ्लो. सीझेस नाही लिहिलं तरी चालतं, फक्त स्टॉप टू फ्लो लिहायचं. पण एखाद्या एमसीक्यूज ला सीझेस शब्दात पडला तर तुम्हाला कन्फ्युजन होईल म्हणून मी तर सीझेस शब्द टाकलेला आहे. बाकी आहे असंच आहे. कॅन एनीवन टेल मी विच 2 वर्ड्स आर देअर? कुठले 2 शब्द आहेत तिथे महत्वाचे? पहिल्यामध्ये क्लाउडी अपीअरन्स सांगते, दुसऱ्यामध्ये Stop to stop to flow. Stop. Good. Ceases to flow or stop to flow. Stop to flow. Ceases to flow or stop to flow. आणि अजून एक प्रश्न विचारते, गुड लुब्रिकंट शुड हॅव डॅश डॅश. लो क्लाउडी पॉइंट. लो क्लाउड पॉइंट अँड लो पुअर पॉइंट. व्हेरी नाईस. लिहा, गुड लुब्रिकंट शुड हॅव लो क्लाउड पॉइंट. आणि इथे पण असणार आहे, गुड लुब्रिकंट शुड हॅव good lubricant should have नकोच आहे.
हॅलो. ओव्हर. Yes, ma'am. Okay. We will stop here. लक्ष द्या. आपल्या पेपरला 2 चॅप्टर असणार आहे. एक म्हणजे लुब्रिकंट आणि दुसरा म्हणजे वॉटर चॅप्टर असणार आहे. आणि जर काय प्रॉब्लेम आला पेपर लिहित असताना किंवा सबमिशनला तर कॉल केला तरी चालेल. पेपर महत्वाचा आहे, मार्क पडायला पाहिजे. ओके, विल स्टॉप हिअर. अटेंडन्स लिहा पटपट पटपट. चॅट बॉक्स मध्ये. हा बोला. 3 तारखेचं जे लेक्चर होतं ना त्या लेक्चरला मी नव्हते, त्याची तुम्ही लिंक पण पाठवली नाही अजून. सुट्टी दिवशी होतं का ग ते? नाही मॅडम, 3 तारखेला ते एरिएशनचा पॉईंट झालेला होता. बरं बरं ठीक आहे. हा, थँक्यू मॅम. हॅलो. दुसऱ्या चॅप्टरचे एमसीक्यूज पण लिंक आले का बघा बरं तुमच्या ह्याच्याकडे, तुमच्या पेपर. आली आले की मॅडम, आले ते पण एमसीक्यूज वाचा ते. ठीक आहे.